मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 9 फेब्रुवारीचा हा भाग तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग भयंकर दाखवलाय त्यांनी. म्हणजे आपल्याला अनएक्सपेक्टेड असं काहीतरी आजच्या भागात दिसणार आहे. बघत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. सुरुवातीला त्यांनी दाखवलं काव्य आणि पार्थ त्या बाईच्या मदतीला धावून जातात. त्या बाईला काही गुंड त्रास देत असतात. ती बाई स्वतःला गाडीमध्ये लॉक करून घेते. तर बघा, इकडे काव्याचे बाबा तिला फोन करतात, पण काव्या फोन उचलत नाही, कारण ती इकडे बिझी असते ना. एक बाई तिच्या मुलीसोबत गाडीमध्ये आहे. मुलगी प्रचंड घाबरलेली असते तिची, कारण बाहेर काही 7-8 पोरं त्यांना त्रास देत असतात, त्यांच्या गाडीला हुलकावत असतात. काव्या आणि पार्थ त्या बाईच्या मदतीला ताबडतोब धावून जातात. काव्या पार्थला पाहता क्षणीच ती बाई मदत मागते. ताई, दादा, वाचवा मला. काव्या आणि पार्थ त्या गुंडांना मागे सरकवतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं? हरेसमेंट करताय एका बाईची. काव्या म्हणते, सरक, ए चल बाजूला सरक, त्या बाईला त्रास देताय का? मग आता एक माणूस म्हणजे तो त्यातला गुंड म्हणतोय, कोण आहेस रे तू? आणि काय रे, मागे सरक, कशाला आमच्या मॅटर मध्ये पडतोय? आता त्या बाईला तो माणूस धमकी देत असतो, गाडीमध्ये बसलेल्या बाईला, आणि म्हणत असतो, ए बाई बाहेर ये, फोडू का तुझ्या काच फोडू गाडीचा? त्यावरती पार्थ म्हणतो, काय चाललंय तुमचं? एका बाईला धमकी देता लाज नाही वाटत? तो माणूस म्हणतो, ओ तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, आमची मॅच चालू होती, ह्या बाईने आम्हाला कट मारलाय. आमची हॉकीची मॅच होती, या बाईने आमच्या गाडीला डॅश मारलाय, हिच्यामुळे मॅच हुकली आणि आता बाहेर पण येत नाहीये ही. आता हे सगळे माणसं मिळून त्या बाईला त्रास देत असतात. पार्थ म्हणत असतो, ए चले बाजूला हो, चल बाजूला हो त्या गाडीपासनं, इकडे आहे. बाईशी बोलायची पद्धत आहे का रे ही? त्यावर एक माणूस म्हणतो, ए तुला एकदाच सांगितलेलं कळत नाही का? पार्थवर ओरडत असतो तो, नसत्या भानगडीत पडू नको तू, चल निघ, हा आमचा आणि या बाई मधला मॅटर आहे, तू कशाला फटक्यात पाय घालतोस? पार्थ म्हणतो, प्रकरण नका वाढू. मग काव्या म्हणते, थांबा जरा, नक्की काय झालंय? मग आता ती बाई गाडीची काच खाली करते आणि काव्याला सांगते, अहो ताई, हे सगळे एकमेकांसोबत रेस लावत जात होते आणि अचानक यांनी ओव्हरटेक केला मला. यांचा गॉगल पडला म्हणून मी ब्रेक मारला आणि यांच्या बाईकला थोडी डॅश लागली. आता ती ती बाई असं बोलल्यावर ते माणसं म्हणतात, बाहेर ये म्हणलं ना तुला, चल बाहेर ये. पार्थ म्हणतो, ए तू पहिला मागं हो, नाहीतर. ते माणसं पार्थ आणि काव्यालाच धमकवतात आणि म्हणतात, ए चल निघा, सरळ रस्ता बघा आणि निघा तुम्ही तुमचं, आमच्या मॅटर मध्ये पडू नका. काव्या या सगळ्यांना सणसणीत उत्तर देते, ए चल आवाज खाली, तू आहेस कोण रे? भाई आहेस का या एरियाचा? आला मोठा, तुमच्या गाडीला डॅश दिलाय या बाईने, काय पुरावा आहे तुमच्याकडे? तो माणूस म्हणतो, पुरावा? आम्ही आहोत ना सगळेजण पुरावा. आम्ही तिघे बाईकवर असताना या बाईने गाडीला डॅश केलाय आणि मागून 3 मित्रांनी पाहिलंय, आमच्या सगळ्या मित्रांनी. काव्या म्हणते, वा 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 वा, पाहिलं का पार्थ? ही 6 मुलं 2 बाईकवर होती. सेक्शन 128 खाली आता तुम्हाला शिक्षा होऊ शकते. काव्या या सगळ्यांना कायद्याचं धाक दाखवायला लागते बरं का. पार्थ म्हणतो, हो, एखाद्या स्त्रीला रस्त्यात त्रास देता म्हणल्यावर शिक्षा होऊच शकते. काव्या म्हणते, म्हणजे काय, होणारच यांना शिक्षा. ते माणसं म्हणतात, ओ मॅडम, आम्हाला कायदा शिकवू नका. काव्या म्हणते, ए चल रे चल, फ्युचर आहे मी शिकवते ना तुला कायदे, चल 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 निघ. काव्या मुद्दाम त्यांना बोलण्यात गुंतवते आणि बाजूला आणते आणि म्हणते, चला चला, सांगते तुम्हाला कायदा काय असतो ते. पहिला काय कायदा आहे बघ. बापरे प्रेक्षकांनो, काव्याने बरेच कायदे त्यांना ऐकून दाखवले बरं का. आता हे तुम्ही टीव्हीवर बघा, आपल्या तर डोक्याच्या वर गेलंय ते. पार्थला काव्या खुणवते बरं का, की त्या बाईला जायला सांगा म्हणून. या गुंडांना तिने मुद्दाम बोलण्यात गुंतवलंय आणि त्या माणसांना म्हणत असते, की या सगळ्या कायद्याच्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते तुम्हाला. पार्थ त्या बाईला खुणवतो, जा जा म्हणून. ती बाई पटकन तिथनं पळ काढते आणि हे सगळे गुंड त्या बाईच्या मागे लागायला लागतात. दिस इज टू मच यार प्रेक्षकांनो, अजबच दादागिरी आहे नाही आजकाल. अवघड झालंय बाबा, ह्या मालिकेत पाहिलं आणि जरा भीतीच वाटली मला. ज्या लोकांना अशी हॅरॅसमेंट सहन करावी लागते त्यांचं काय होत असेल. ती बाई पळून गेली, त्यामुळे आता हे सगळेच्या सगळे आक्रमक होतात काव्या आणि पार्थवर. तो माणूस म्हणतो, आम्हाला मूर्ख बनवलंस आणि त्या बाईला पळून जायला मदत केलीस ना, आता भोग रे तू. आता बघू ना कसे जातात दोघे जण इथून. पार्थ आणि काव्या आता दोघे एकटे पडलेत. तो दुसरा मुलगा म्हणतो, ए जा रे, त्यांच्या गाडीची चाबी काढून आणा. आता काव्या म्हणते, ए गाडीला हात नाही लावायचा. पार्थ आता काव्याला अडवतो बरं का. त्यातला एक मुलगा पार्थच्या गाडीची चाबी काढून घेतो बरं का प्रेक्षकांनो. आणि बघा, आता इथे फायटिंग सिक्वेन्स त्यांनी खूप मस्त रंगवलाय. आजचा भाग ना प्रेक्षकांनो खूप अमेझिंग दाखवलाय त्यांनी. पण आता जे या मालिकेचे फॅन आहेत त्यांना थोडासा हिरमोड होणार आहे, कारण आज काव्यावर अटॅक झालाय. ऍज वी ऑल एक्सपेक्ट तसंच दाखवलंय त्यांनी. पार्थला आता तो मुलगा म्हणजे तो गुंडच म्हणा ना, तो पार्थला किल्ली दाखवतो. पार्थ त्याला धमकवतो, माझ्या गाडीची किल्ली शिस्तीत मला परत दे. आता तो माणूस मुद्दाम खिशात टाकून देतो बरं का ती किल्ली.
पार्थ आता त्याला धमकवतो, आता ही किल्ली तू तुझ्याच हाताने मला परत देशील. आणि मध्ये मानिनी आणि आता नंदिनीचा सीन दाखवलाय. नंदिनीच्या बाबतीत पण मोठी ट्रॅजेडी झाली आहे आज. नंदिनी खूप हसत असते, एन्जॉय करत असते. मानिनी तिला जीवा आणि पार्थच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असते. मानिनी म्हणते, अगं पार्थ खूप खोडकर होता. नंदिनी म्हणते, अगं बाई एवढे? मानिनी म्हणते, हो ना. अगं आम्हाला सगळ्यांना काय वाटायचं की जीवा 7-8 वर्षाचा झाला तरी अंथरूण ओलं करतोय. मग आमच्या लक्षात आलं की हा पार्थ, हा पठ्या शहाणा रात्रभर जीवाला भूताच्या गोष्टी सांगत असे. नंदिनी आता खूप हसत असते मनापासनं. मग मानिनी म्हणते, नंदिनी किती छान वाटतंय ग तुला असं खळखळून हसताना बघून. तेवढ्यात तिथे जीवा आलाय बरं का प्रेक्षकांनो. मानिनी म्हणत असते, ए बेटा तू ये ना परत. मी बोलू का धनंजय भाऊजीशी? मी जीवाला पण सांगते की पॅचअप कर नंदिनीशी. तेवढ्यात तिथे जीवा आलाय. मानिनी म्हणते, काय रे जीवा, केव्हाचा तू वरच आहेस? वाट बघून बघून नंदिनी कंटाळून गेली ना? जीवा म्हणतो, हो ना आई, होतच असं. जास्ती वाट बघायला लावली तर कंटाळून जावंसच वाटतं. मानिनीला खटकलंय त्याचं बोलणं. मानिनी म्हणते, अरे तुझे बाबा इथेच गेलेत कोपरावरच्या ग्राउंडवर. येतील तुझे बाबा पण परत. जीवा म्हणतो, आई जाणारे लोक परत येतीलच याची गॅरंटी नसते बरं का. आता जीवा खूप कॉम्प्लिकेटेड बोलतोय, हे खटकतंय मानिनीला आणि नंदिनीला. नंदिनी आता जीवाकडे बघते. जीवा म्हणतो, हे घे, हे तुझं पेनड्राईव्ह, तुझ्या वडिलांचं काम पूर्ण करून दिलंय मी. नंदिनी म्हणते, चला छान, हे तरी आवडेल आता क्लायंटला. जीवा म्हणतो, रिजेक्ट करेल अशी पीपीटी जीवा देशमुख बनवतच नसतो. जीवा खूप अगदी तटस्थ होऊन नंदिनीशी बोलतोय बरं का. नंदिनी तरी गोड बोलते आणि म्हणते, थँक्यू हा जीवा, थँक्यू सो मच. तुम्ही बाबांचं काम केलं, थँक्यू. खूप मदत झाली हो तुमची. बाबांचं काम तुम्ही केलं हे मी बाबांना सांगितलं नाही ह जीवा. सो प्लीज तुम्ही. जीवा म्हणतो, कळलंय मला ते, त्यांना माहित नाही ते. मगाशीच मी फोन केला होता त्यांना. मी मोहितेंना कॉल केला होता. नंदिनी म्हणते, काय? तुम्ही बाबांना कॉल केला होता? अहो असं काय केलं जीवा, मला विचारायचंच ना. जीवा म्हणतो, इट्स ओके नंदिनी, मी त्यांना हे कळू दिलेलं नाहीये. ते ज्याचा तिरस्कार करतात त्यानेच हे काम केलंय, हे मी त्यांना कळू दिलेलं नाहीये. खरं तर नंदिनी, त्यांची आणखीन एक हेल्प करायची आहे मला. नंदिनी म्हणते, कसली मदत करायची आहे जीवा तुम्हाला त्यांची? आता तेवढ्यात मानिनी म्हणते, अरे पोरांनो तुम्ही बोला मी जरा देवाला दिवा लावून येते. आता नंदिनी आणि जीवामधलं संभाषण जरा रूढ झालंय बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणत असते, जीवा ऐका ना, मला ना तुमच्याकडनं कुठलीच मदत नकोय, आता फक्त वेळ हवाय. जीवा म्हणतो, कशाला वेळ हवाय? नंदिनी म्हणते, बोलायचंय मला, बोलायला वेळ हवाय. जीवा जीवा ऐका ना, मला शांतपणे तुम्हाला सॉरी म्हणायचंय. ऐका ना जीवा, हे बघा मला सगळा प्रकार कळलाय. मला गुड्डू भेटला होता, त्याने मला सगळं सगळं सांगितलंय. तो व्हिडिओ गुड्डूने पोस्ट केला आणि ती दारूची बाटली ती पण गुड्डूचीच होती. सगळ्यामध्ये तुमचा दोष नाहीये जीवा, मला कळलंय हे सगळं जीवा. त्यावर जीवाने नंदिनीला सुरेख उत्तर दिलंय. जीवा म्हणतो, हे सगळं कळायला तुला गुड्डू लागला? अगं त्याने तुला सांगितलं नसतं तर तुला हे कळलं नसतं. नंदिनी म्हणते, नाही नाही जीवा, असं नाहीये. जीवा म्हणतो, हे सगळं असंच आहे नंदिनी, आणि आता तू मला कुठलंच एक्सप्लेनेशन द्यायला जाऊ नकोस प्लीज. आता नंदिनी पुढे काही बोलणार तेवढ्यात देशमुखांच्या घराची बेल वाजली आहे. मानिनी तिथेच असते बाजूला. मानिनी म्हणते, थांबा पोरांनो, मी बघते कोण आलंय ते. आता मानिनी दरवाजा उघडते तर बाहेर एक वकील असतात. आल्या आल्या ते विचारतात, जीवा देशमुख इथेच राहतात का? मानिनी म्हणते, होय इथेच राहतात, आपण कोण? ते वकील म्हणतात, मला जरा त्यांना भेटायचं होतं. असं म्हणून ते थेट आतमध्ये शिरलेत. मानिनीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, बाई कोण आहे हा, कशासाठी आलाय? तर बघा, आता या गोष्टीचा प्रोमो तुम्ही सोशल मीडियावर बघितलंच असेल. आता हा माणूस डायरेक्ट जीवासमोर येतो आणि म्हणतो, सर तुम्हाला डिवोर्स फास्ट ट्रॅक मध्ये हवा होता ना, हे घ्या कागदपत्र. आता ते सगळं ऐकल्यावर नंदिनी आणि मानिनी या दोघींच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. बापरे, हे काय प्रकरण अचानक? आता इकडे बघा, पार्थ आणि काव्याचा सीन दाखवलाय. आता पार्थला ते गुंड मारतात प्रेक्षकांनो. आता इथे फायटिंग सिक्वेन्स सॉलिड रंगलाय बरं का. आजचा हा भाग टीव्हीवर पाहिल्याशिवाय मिस करू नका. पार्थ एकदम डॅशिंग पद्धतीने या सगळ्यांना फाईट करतोय. इथे तुम्हाला पिंकीचा विजय असो मधला युवराज आठवल्याशिवाय राहणार नाही. त्यात सुद्धा पार्थ खूप डॅशिंग दाखवला होता. पण आज त्याच्यासोबत काव्य आहे. काव्य आणि पार्थ हे दोघे मिळून या गुंडांना सॉलिड उत्तर देतात. पण याची किंमत काव्याच्या जीवाने त्यांना चुकवावी लागते. पार्थ या सगळ्यांना सडेतोड उत्तर देतो. काव्या ओला तो उचलतो, काव्या पण लात मारते. आता हे सगळं होत असताना या दोघांमध्ये थोडी जवळीक आली आहे. तेव्हा काव्या
पार्थला म्हणते, "किती क्यूट दिसतायत तुम्ही देशमुख." असं म्हणून आता ती त्याची गोड गोड पापी घेते बरं का प्रेक्षकांनो. ये कुछ ज्यादा हो गया." असो. आता मध्येच एक गुंड येतो, पुन्हा त्यांच्यावर वार करायला लागतो. मग पार्थ त्यालाही सडेतोड उत्तर देतो. या सगळ्यामध्ये या दोघांना तिथे संध्याकाळ होते, पण त्याला एक खास कारण आहे. बघत राहा प्रेक्षकांनो. आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. सॉलिड दाखवलाय त्यांनी आजचा भाग. काव्या खूप इम्प्रेस झालेली असते पार्थवर, कारण पार्थ या सगळ्यांना खूप डॅशिंग पद्धतीने उत्तर देतोय ना, तिथे फायटिंग करतोय. हे सगळं बघून काव्याला लई भारी वाटतंय आणि पार्थची दृष्ट काढावी की काय असंही तिला फील होतंय. आता एक माणूस आलाय बरं का. पार्थची नजर चुकवून त्याने काव्याच्या गळ्याला सुरा लावलाय. आता मात्र पार्थ खूप घाबरतो हा प्रेक्षकांनो, आणि पार्थ मोठ्याने ओरडतो, "काव्या!" आणि बघा मध्येच त्यांनी पुन्हा नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवलाय. बघत राहा प्रेक्षकांनो. आजचा सिक्वेन्स थोडासाही मिस करू नका. मानिनी ओरडते आणि म्हणते, "जीवा काय हे? कोणाचा डिवोर्स?" आता जीवा म्हणतो, "आई माझा आणि नंदिनीचा डिवोर्स." असं म्हटल्यावर आता ते वकील म्हणतात, "होय, यांनी फास्ट ट्रॅक मध्ये कागदपत्र मागवून घेतले होते घटस्फोटासाठी." आता जीवा पुढे काही बोलणार तेवढ्यात मानिनी ओरडून म्हणते, "ए चुप, चुप बस, आता काहीच बोलू नकोस हं जीवा. हे बघा वकील, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय." जीवा मानिनीला अडवत म्हणतो, "आई थांब जरा, गैरसमज तुझा झालाय." मानिनी म्हणते, "अरे जीवा काय चाललंय? बस झालं, फाजीलपणा नको करूस बरं. कोणती गोष्ट किती ताणावी याला काही सीमा असते रे जीवा." जीवा म्हणतो, "आई अगं तू मला का सांगतेस हे सगळं? मागच्या 21 दिवसात काहीच न आठवणाऱ्या तुझ्या या सुनेने मला शिकवलंय ग हे सगळं. गोष्टी कशात ताणायच्या ना हे तिनेच मला शिकवलंय. विचार विचार, तुझ्या सुनेला विचार, तिने सुरू केलंय हे सगळं." मानिनी म्हणते, "अरे जीवा, तिने सुरुवात केली असेल तर तू संपव ना. बघ जरा नंदिनीची अवस्था काय झालीये." जीवा आता नंदिनीला म्हणतो, "काय ग हे नंदिनी, अगं तू काय असं दुःख झाल्यासारखं वगैरे दाखवतेस? तूच म्हणाली होतीस ना फास्ट ट्रॅक मध्ये घटस्फोट घेऊ म्हणून." आता नंदिनी घाबरली आहे, कारण मानिनी समोर हे सगळं बोलल्या जात आहे ना. कसं आहे ना प्रेक्षकांनो, नंदिनीची अवस्था जरा त्यांनी विचित्रच दाखवली. आता हे आपण फक्त एका कॅरेक्टर पुरतं बोलतोय बरं का. नंदिनी कन्फर्मली सांगत नाहीये ना जीवाला की तिला त्याच्यासोबत राहायचंय, पण आता जीवाला हे सगळं अति होत चाललंय, कारण नंदिनी एक्सेप्टच करायला तयार नाहीये, म्हणून त्याची ही सहनशक्ती संपली आहे. जीवा नंदिनीला म्हणतो, "बोल ना नंदिनी बोल." पण नंदिनी शांत बसली आता, आणि मानिनी आश्चर्याने तिच्याकडे बघते. पुन्हा पार्थ काव्याचं सीन तुम्ही पाहत आहात. पार्थ आता त्या गुंडाला म्हणतो, "ए सोड काव्याला, माझ्या काव्याला काही झालं ना तर तुला जिवंत जाळीन." पण काव्या यावेळेला हुशारी वापरते आणि म्हणते, "पार्थ पार्थ शांत व्हा, शांत व्हा, उलटे आकडे मोजा, 10, 9, 8 म्हणा बरं." पार्थ म्हणतो, "काव्या तुमच्या गळ्याला चाकू लावलाय त्या गुंडाने." काव्या म्हणते, "पार्थ मी काय म्हणते, जे विदाऊट हेल्मेट प्रवास करतात ना त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात." काव्या आता खुणवत असते बरं का पार्थला, की बाजूला एक वस्तू आहे ती या गुंडाला मारा म्हणजे तो चाकू हटवला जाईल, असं ती खुणवत असते. काव्या अशी बडबड करते तर पार्थला कळत नाही, पण काव्या आता त्याला खाणाखुणा करते, असं डोकं दाखवते, आणि त्या गाडीवर जो हेल्मेट आहे ना त्या हेल्मेट पर्यंत पार्थ बरोबर पोहोचतो, आणि विदिन अ सेकंड त्या गुंडाच्या डोक्यावर तो मारायला लागतो. पण तेवढ्यात आता तो गुंड खाली वागतो, त्यामुळे काव्या तो हेल्मेट त्याच्या डोक्यात हाणते. काव्याच्या हातात कॅश देतो तो. हे सगळं तुम्ही टीव्हीवर नक्की बघा. आणि काव्या वाचते. आता पुन्हा नंदिनी आणि जीवाचा सीन घेतलाय. मानिनी म्हणत असते, "नाही नाही जीवा काही पण बोलू नकोस, नंदिनी असं करणं शक्यच नाहीये." जीवा म्हणतो, "बघा बघा वकील साहेब, कसा कलियुग आहे. जन्मदात्या आईला तिच्या सुनेवर विश्वास आहे पण पोटच्या पोरावर नाही." मानिनी म्हणते, "पुरे कर जीवा, कशाला नंदिनीवर खोटे आरोप करतोयस?" आता मात्र जीवा नंदिनीकडे बघायला लागतो, का आता ही खरं सांगते का मी खरं सांगू. नंदिनीने मागे अप्लाय केलं होतं प्रेक्षकांनो. नंदिनीला आता मानिनी जाब विचारते, "काय ग हे नंदिनी, काय ग हे खरं बोलतोय का जीवा?" नंदिनी आता हळूच म्हणते, "हो आई, मीच मागे सांगितलं होतं फास्ट ट्रॅक मध्ये घटस्फोट हवाय म्हणून." आता मात्र मानिनी म्हणजे दुःखाने म्हणा की काय शब्द मलाही सुचेना, ती आता धक्का बसल्यासारखी खाली बसली आहे. बापरे, हे सगळं असं होऊ शकतं, म्हणजे आपला विश्वासघात झालाय असं मानिनीला वाटतंय. नंदिनी म्हणते, "आई हे खूप खूप पूर्वीचं आहे हो. जीवा जीवा माझ्या घरासमोर राहायला येण्याआधीच." जीवा चिडतो आता आणि म्हणतो, "नंदिनी त्याआधी आणि त्यानंतर काय ग फरक पडला ग असा? तू तर मला घरात घेतलंच नाहीस, माझा रागराग करणं सोडलंच नाहीस, माझ्या वागण्याला बालिशपणा समजत राहिलीस, माझ्यावर विश्वास ठेवला नाही, मला समजून घेतलं नाहीस, आणि सगळ्यात शेवटी तर तू कहर केलास ग नंदिनी, कहर केलास. अगं एक रात्र तू विसरलीस नंदिनी, याचं दुःख नाही ग मला, पण तू तू तुझ्या वडिलांना ठणकावून सांगू शकली नाहीस ग.
गेलेले 21 दिवस 6 महिने जीवा माझ्यासोबत जे वागलाय, जे वागतोय, त्यावरून मी एक गोष्ट तर समजू शकते की जेव्हा वाटेल ते करतील, पण मला कधी दारू पाजणार नाहीत. बोललीस तू असं तुझ्या वडिलांना? नंदिनी म्हणते, जीवा मी हेच सांगायला इथे आले होते. जीवा म्हणतो, कधी ग? कधी बोलणार आहेस तू? वेळ निघून गेल्यावर? सगळं संपल्यावर? उशीर झाल्यावर? नंदिनी, नंदिनी, अगं काय ना, तुला हवं तेव्हा हवं तसं तू वागणार आणि मी पाठ फिरवल्यावर वाईट पण तुलाच वाटणार नंदिनी. दिस इज टू मच यार. हे नाही चालणार. अजिबात नाही चालणार ग नंदिनी. प्रत्येक वेळी तुला हवं तसं नाही होणार नंदिनी. अगं आपण आपण वेगळं व्हायचंय की नाही हे तू ठरवलं होतंस नंदिनी. आता आपण एकत्र व्हायचं की नाही हे आता मी ठरवणार आहे. मीच ठरवणार आहे. असं म्हणून जीवा नंदिनीकडे बघायला लागतो आणि लगेच त्या वकिलांना म्हणतो, आणा इकडे ते पेपर्स. मानिनी आता घाबरून म्हणते, ए ए बाबा, पोरा, अरे थांब जीवा. अरे असा टोकाचा निर्णय घेऊ नको बेटा, शांत हो. जीवा म्हणतो, आई आई थांब जरा, तुला नाही कळते. अगं आई, आमचं नातं असंच तळ्यात मळ्यात गटांगळ्या खातंय, पण बस झालं आता. आता मला निर्णय घ्यावाच लागणार आहे. डिसिजनची वेळ आली आहे आई. आणा इकडे ते पेपर. मानिनी म्हणत असते, नाही रे बेटा जीवा, थांब ना, थोडा शांतपणे विचार कर, आपण बोलूयात ना. ए बाई नंदिनी, बोल ना तू काहीतरी. नंदिनी नुसती रडतेय आणि आता मागे त्यांनी ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक लावलंय. जीवाने त्या घटस्फोटाच्या पेपरवर सही केली आहे फायनली. आणि आता तुम्ही शेवटचा हा सीन बघत आहात प्रेक्षकांनो. इथे काव्याला डॅमेज झालंय, कसं ते बघा. काव्य आणि पार्थ त्या माणसाला उठायची वाट बघत असतात बरं का. खरं तर पार्थने त्याची गाडीची किल्ली स्वतःच त्याच्या खिशातून काढून घेतली असती ना तर बरं झालं असतं. पण इथे पार्थचा स्वाभिमान आडवा आलाय. कधी कधी नको तिथे स्वाभिमान दाखवलं ना तर असा त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. असंच झालंय. आता तो माणूस बेशुद्ध असतो. पार्थ त्याला सारखा उठवत असतो, ए बाबा उठ ना. अरे बाबा तुझ्या नादात संध्याकाळ झाली, आम्हाला उठ. काव्या म्हणते, ए बाबा उठ रे लवकर, आम्हाला जायचंय, उठ. उठ बाबा. आता तो गुंड उठून बसतो बरं का. काव्या म्हणते, काय रे, तुझ्यामुळे आमचा इतका छान लॉंग ड्राईव्ह वाया गेलाय, किमती वेळ वाया गेला आमचा. तो गुंड म्हणतो, माझी मित्र? काव्या म्हणते, गेली तुझी मित्र, पळून गेले, तुझी अशी अवस्था बघून तुला इथेच टाकून गेलेत. पार्थ म्हणतो, अरे आम्ही थांबलो रे बाबा तुझ्यासाठी, कारण ती किल्ली तुझ्या हातानेच मला परत हवी होती ना. तो माणूस पार्थला किल्ली देतो बरं का आता, पण त्या माणसाच्या मनात अजूनही राग आहे असं दाखवलं त्यांनी. दिस इज टू मच यार प्रेक्षकांनो. मालिकेत बघायला ठीक वाटतं, पण काय आहे ना, हे सगळं कुठेतरी न पचण्यासारखं आहे असं म्हणायला हरकत नाही. काव्य आता टाळ्या वाजवते आणि त्या गुंडाला म्हणते, ए नजर खाली करून बघ, देशमुखकडे वर नजर करून बघायचं नाही हा. डोळे काढून हातात देतील बरं का ते तुझ्या. आता काव्य आणि पाठ त्या माणसाला तिथे सोडून निघून जात असतात बरं का. आणि म्हणत असतो पाठ जाताना, आता यापुढे बायकांना त्रास द्यायचा नाही रे, लक्षात ठेव. आणि यांच्याकडे बघ, या फ्युचर IAS आहेत. काव्या म्हणते, तू इथून पुढे असा त्रास देणार नाहीस, लक्षात ठेव हं दादा. असं म्हणून ते दोघेही निघून जात असतात. तो गुंड नुसता हो म्हणतो. आता पार्थ म्हणतो, सल्यूट कर, भावी IAS आहेत त्या. तो माणूस सल्यूट करतो बरं का, पण त्याच्या मनात प्रचंड राग असतो. काव्या आणि पार्थ आता एकमेकांसोबत बोलत बोलत तिथून निघतायत. पार्थला म्हणत असते काव्या रोमॅन्टिक होऊन, पार्थ सॉलिड डॅशिंग आहात हं तुम्ही, एकदम सॉलिड अभिमन्यू. पार्थ म्हणतो, आणि तुम्ही उत्तरा. दोघे एकमेकांकडे बघून गोड हसत असतात. हा माणूस या दोघांना बोलण्यात गुंतलेला बघतो आणि एक हॉकी स्टिक हातात उचलतो. काव्या म्हणते, बाय द वे आता तरी सांगा ना पार्थ, कुठवर आलंय? पार्थ म्हणतो, काय? काव्या म्हणते, मला एक्सेप्ट करणं. पार्थ आता काहीच बोलत नाही बरं का. काव्या म्हणत असते, बोला ना देशमुख, बोलत का नाही आहात, गप्प आहात, मी कायमची गप्प झाले की मग बोलाल का? आता पार्थ चिडतो आणि असं बोलायचं नाही काव्या, असं नाही बोलायचं, जा नाही ते एकट्या परीक्षेला, मी नाही जाणार. तेवढ्यात तो माणूस काव्याच्या डोक्यात हॉकी स्टिक मारणार असतो. ऍक्च्युली तो पार्थच्या डोक्यात मारणार असतो, पण तिथे काव्या आडवी जाते आणि काव्याला खूप जोरदार फटका बसतो प्रेक्षकांनो. पार्थ काव्याला सावरायला जातो, काव्या असं म्हणून त्याने काव्याला असं त्याच्या कवेत घेतलेलं असतं. काव्याला तो जागा करायचा प्रयत्न करत असतो. काव्या त्या क्षणाला तिथे घायल झाली आहे, कारण त्या माणसाने त्या हॉकीचा एवढा जोरदार फटका मारलेला असतो. फटका मारल्या क्षणी तो पळून जातो प्रेक्षकांनो. आता पार्थच्या लक्षात येतं, काव्याच्या डोक्यातनं बळाबळा रक्त वाहतंय. पार्थ आता रडायला लागतो मोठ्या मोठ्याने, काव्या उठा ना, डोळे उघडा काव्या, डोळे उघडा. अरे देवा प्रेक्षकांनो, लव्ह स्टोरीचा असा ट्रॅजेडिक एंड झालेला बघवत नाही हो. पार्थ आता धाय मोकलून रडायला लागतो, काव्या काव्या उठा ना. काव्या मात्र आता बेशुद्ध झाली आणि तिच्या डोक्यातनं रक्त वाहत आहे. आता काव्याला हॉस्पिटलाइज करतील, काव्याची मेमरी जाईल आणि काव्याला फक्त जीवाच आठवेल प्रेक्षकांनो. आता असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आय नो तुम्हाला हा ट्रॅक आवडला नसेल, मलाही आवडलेला नाहीये, पण आता मालिका आपल्या हातात काही आहे का? असो,
नंदिनी आता त्या घटस्फोटाच्या पेपरवर सही करणार तेवढ्या तिला पार्थचा फोन आलाय आणि तिच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. कदाचित तिला काव्याच्या बाबतीत ते कळलं असणार आहे, जे कळायचं ते म्हणजे काव्या सिरियस झालीये हे नंदिनीला कळतं. पण या दोघांचा घटस्फोट व्हायचा मात्र राहतो बरं का. जीवाची सही झाली आहे त्या पेपरवर, पण नंदिनीची नाही झाली पार्थचा फोन आल्यामुळे. प्रेक्षकांनो, खरं पाहायला गेलं तर खूप खूप वाईट वाटतंय मला सुद्धा. पण आपल्या हातात काही नाहीये, फक्त जे आहे ते एंटरटेनमेंट आपण घेऊयात. मालिका आहे, जास्ती मनावर घेऊ नका. बघूयात पुढे काय घडतंय मालिकेत. तर आजचा हा असा होता एपिसोड. तुम्हाला काय वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा प्रेक्षकांनो. तुमच्या कमेंट्सची मी आवर्जून वाट बघत असते. लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचं कारण अजून काव्या आणि पार्थची लव्ह स्टोरी पूर्ण व्हायची आहे, जीवा नंदिनीची सुद्धा. त्यामुळे मी तर काही ही मालिका बघणं सध्या तरी सोडणार नाहीये. खूप आवडते मला ही मालिका, त्यामुळे ही लव्ह स्टोरी पूर्ण झाल्याशिवाय मजा नाही बॉस. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बघत राहूया. लग्नानंतर होईलच प्रेम. आवडला असेल आजचा भाग तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या. चला तर मग भेटूयात उद्या. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.